अकोला जिल्हा अकोट तालुक्यातील एक छोटंसं गाव नेहोरी. हे गाव तालुक्यापासून फार दूर नसलं तरी मात्र गावाचा फारसा संपर्क तालुक्याला येत नाही. शहरी भागाशी थेट संपर्क नसला तरी या गावाला शिक्षणाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानासोबतच या छोट्याशा गावातील अनेक तरुण गुणवत्तापूर्ण शिक्षण व प्रेरणादायी वारशामुळे मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. अशा या समृद्ध नगरीत केवळ 2 शिक्षकी शाळेमध्ये येथील शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण व उपक्रमशील शिक्षणामुळे ग्रामस्थांची मने जिंकून घेतलीत. शिक्षकांच्या अद्वितीय कार्याने प्रभावित होऊन शाळेचा याहीपेक्षा अधिक विकास व्हावा या उदात्त हेतूने विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. शाळा परिसर व गाव स्वच्छ करणे सोबतच शाळेने याहीपेक्षा अधिक प्रगती करावी असा दृढ विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला. या जनभावनेला प्रगतीचे बीज समजून शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी 2 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करून जिल्हा परिषद शाळा नेहोरीचे नूतनीकरण केले. आवश्यक असणाऱ्या सर्वच भौतिक सुविधा गावकऱ्यांच्या मदतीने शाळेमध्ये करण्यात आल्या. शाळेचं पालटलेलं रुपडं प्रगतीचा वेग घेत असतानाच एकाएक कोरोना नावाचा भस्मासूर थैमान घालू लागला. संपूर्ण जग बंद पडलं. शाळा असो की शिक्षण सर्वच बंद पडलं. अशा या भीषण परिस्थितीत काळोख्या रात्रीत एखाद्या टिमटिमत्या पणतीने प्रकाश वाट दाखवावी तशीच काहीशी भूमिका कोरोना काळात जिल्हा परिषद शाळा नेहोरीने घेतली. संपूर्ण जिल्ह्यात शिक्षण बंद असताना शाळेसह शिक्षकांशिवाय शिक्षण सुरू होऊ शकते ह्या शाळेने संपूर्ण जिल्ह्याला आपल्या कृतीतून दाखवून दिले. शाळा बंद असताना या शाळेतील दोन्ही शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना अभ्यासमाला या पुस्तकासह वैयक्तिक मार्गदर्शन व अभ्यास देऊ लागले. बघता बघता पुन्हा एकदा विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. शिक्षकांनी केलेल्या या विशेष मार्गदर्शक कार्याची दखल घेत संपूर्ण जिल्ह्यात अशाच प्रकारे शिक्षण सुरू व्हावे तसा आदेश माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी काढला. कोरोना काळात शिक्षण बंद असताना सुरू केलेले शिक्षण पाहता माननीय शिक्षण संचालक व माननीय शिक्षण उपसंचालक यांनी या दोन्ही शिक्षकांना त्यांच्या या भरीव कार्याबद्दल अमरावतीला बोलावून सन्मानित केले. दिव्य मराठी या वृत्तपत्राने दोन्ही शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष गौरव केला व आपल्या वृत्तपत्रातून त्याला प्रसिद्धी दिली. कोरोनाची मरगळ दूर सारून पुन्हा एकदा या शाळेने आपला शैक्षणिक प्रगतीचा वेग वाढवला. या छोट्याशा शाळेने तालुकास्तरीय शाळा प्रवेशोत्सव साजरा करून आपण राबवत असलेल्या विशेष उपक्रमांचा श्री गणेशा केला. केवळ प्रवेशोत्सव करून ही शाळा थांबली नाही तर विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे मिळावे, स्वतः त्यांनी प्रात्यक्षिक करून ज्ञान अर्जित करावं म्हणून ही शाळा राष्ट्रीय विज्ञान दिन या शाळेमध्ये प्रतिवर्षी साजरा करत असते. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकाला महत्त्व देणारे येथील गुरुजन विद्यार्थ्यांकडून नित्याने सूर्यमाला व त्यांचे ग्रह कशा प्रकारे अवतीभोवती फिरतात व कार्य करतात याचे प्रात्यक्षिक घेत असते. आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे या उदात्त हेतूने व विद्यार्थी शिक्षणासोबतच सुसंस्कृत तथा सुजाण नागरिक घडावा, त्याला अर्थार्जनाचे धडे शाळेतच मिळावे या हेतूने शाळेमध्ये दरवर्षी राखी निर्मिती व विक्री हा विशेष उपक्रम घेतला जातो. या
उपक्रमामध्ये या गावातील माता पालकांचा विशेष सक्रिय सहभाग असतो. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी व या मातीशी निगडित बैलपोळा हा सण या शाळेमध्ये साजरा करण्याबाबत पंचक्रोशीत नावलौकिक आहे. शाळेची व विद्यार्थ्यांची ही प्रगती पाहून ग्रामस्थांच्या मदतीचा ओघ सातत्याने सुरू असतो. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे या शाळेमध्ये प्रतिवर्षी ग्रामस्थांच्या मदतीने प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत एक स्नेहभोज हा विशेष कार्यक्रम घेतला जातो. अशा या प्रगतीपथावर असलेल्या शाळेला सन 2023-24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. प्रथम पारितोषिकापोटी प्राप्त झालेले 3 लाख रुपये निधीचा खास दिशादर्शक असा विनियोग या शाळेने केला. मिळालेल्या निधीमधून मुलांना मायेचा घास एका विशिष्ट ठिकाणी व सावलीत मिळावा म्हणून सुसज्ज भोजन कक्षाची निर्मिती केली. सकस आहारासोबतच आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणात हे विद्यार्थी मागे राहू नये म्हणून या शाळेने एका संगणक लॅबची निर्मिती मिळालेल्या याच बक्षिसांमधून केली. नेहुरी या गावच्या समृद्धीमध्ये भर घालणाऱ्या याच भोजन कक्षासह संगणक लॅबचा उद्घाटन सोहळ्याचे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बी वैष्णवी मॅडम यांना विद्यार्थी, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती यांचे मार्फत निमंत्रण देण्यात आले. या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सौभाग्य आपण सर्वांना आज प्राप्त झाले आहे. आपण सर्व उपस्थितांचे ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांच्या वतीने तथा ग्रामपंचायत नेहुरीच्या वतीने हार्दिक स्वागत. धन्यवाद.